बावनकुळेंसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड देण्यात आलाय। वित्त विभाग आणि महसूल विभागाच्या विरोधानंतर सुद्धा त्यांना हा भूखंड देण्यात आलाय। महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी या संस्थेला हा नवीन महाविद्यालय आणि नर्सिंग होम सुरू करण्यासाठी भूखंड देण्यात आलाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 5 हेक्टर भूखंड देण्याचा हा निर्णय झाला। तर या संस्थेला कायमस्वरूपी जमीन देण्याची गरज नाहीये असा वित्त विभागाने खरं तर अभिप्राय दिला होता। मात्र यावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणतीही चर्चा न करता कागदोपत्री हा निर्णय घेण्यात आलाय। आता यावरून विरोधकांनी बावनकुळेंसह फडणवीसांवर निशाणा साधलाय। ज्या पद्धतीने सुरू आहे त्या राज्यामध्ये म्हणजे एकेकाळी आमच्याकडे घोषणा होती सब भूमी गोपाल की, ईश्वराची, ही विनोबा भावे यांची ही घोषणा होती सब भूमी गोपाल की। पण भाजपच्या राज्यामध्ये सब भूमी देवा भाऊ की, आणि देवा भाऊ को जैसा लगता है ये भूमी बांट देंगे अपने अपने लोगों को। महाराष्ट्राचे हे खऱ्या अर्थानं जमीन लुटारू सरकार म्हणून यांची ओळख होणार आहे। पूर्ण प्राईमला सगळ्या शहरातल्या जमिनी त्यांच्या संस्थांना, त्यांच्या मोठमोठ्या डेव्हलपरला, बिल्डरला 25% दराने रेडी रेकनरच्या आमच्याकडे जवळपास सांगितलं मी 5 लाख कोटीच्या जमिनी यांनी आतापर्यंत वाटलेल्या आहेत। 2 महिन्यामध्ये आमचं सरकार येणार आहे आणि अशा पद्धतीनं गैरमार्गाने जर भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांना या पद्धतीनं ज्या जमिनी अतिशय कमी दरामध्ये देण्यात आलेल्या आहे त्या सर्व प्रकरणाची आम्ही चौकशी लावू।